नमस्कार विद्यार्थिनींनो, आपण पाठ क्रमांक 13 अदलाबदल हा पाठ अभ्यासत आहोत. याचे लेखक पन्नालाल पटेल. अमृत व इसाब या मित्रांमधील अतूट मैत्रीचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे. अदलाबदल हे दोन विद्यार्थी तुम्ही बघत आहात. अमृतला आईवडील आहेत, मात्र इसाबला फक्त वडील आहेत. आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की कसं दोन्ही मुलांना काही खोडकर मुलांनी चिथावलं आणि दोघांनाही सांगितलं की तुम्ही कुस्ती लढा. आणि केशव जो आहे तो इसाबसोबत कुस्ती लढायला तयार झाला. केशवने अमृतला ढकललं आणि हे इसाबला सहन झालं नाही. त्यामुळे इसाबसुद्धा मैदानात उतरला आणि केशवसोबत कुस्ती लढायला त्याने सुरुवात केली. हे पहा, हा फोटो जो तुम्ही बघताय कशा प्रकारे कुस्ती लढली जाते आणि त्यानंतरचा भाग आपण बघणार आहोत. आणि काय झालं की ह्या कुस्तीमध्ये इसाबचा जो शर्ट होता त्याचा खिसा फाटला आणि त्यानंतर अमृतला एक कल्पना सुचली आणि तो म्हणाला की अमृत म्हणे की इसाब तू काय कर, त्याला एका बाजूला त्याने ओढून नेले आणि स्वतःचा शर्टाची बटणे काढत तो म्हणाला की माझा शर्ट तू घाल आणि तुझा शर्ट मी घालतो, कारण तुला वाचवायला फक्त तुझे बाबा आहेत पण मला वाचवायला माझी आई आहे, असं म्हणून अमृतने इसाबची मदत करायचा प्रयत्न केला. आता इथून पुढचा भाग आपण बघणार आहोत. पान नंबर 48 काढायचे. इसाब घुटमळला. त्याच वेळी त्याला कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आला. दोघा मुलांनी झटपट शर्टांची अदलाबदल केली आणि गल्ली बाहेर आली. मग सावकाश घराकडे चालू लागली. आणि अमृतने सुचवलेली जी कल्पना होती ही इसाबला आवडली नाही, तरी पण त्याने हिम्मत करून त्याचं ऐकलं. तो घुटमळला. त्याला वाटलं की जर माझ्या वडिलांनी हा जर शर्ट ओळखला तर मग कसं होईल. त्याचवेळी त्याला कोणाचा तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आला आणि दोघांनी काय केलं की झटपट शर्टांची अदलाबदल केली आणि गल्ली बाहेर ती आली. इस तरह से दोनों ने भी अपने शर्ट की जो अदल बदल है वो किए आणि गल्ली बाहेर ती मुलं आली. मग सावकाश घराकडे चालू लागली. तुम्हाला माहिती आहे की अमृतला इसाबची का दया आली, कारण त्याला माहीत होतं की इसाबच्या वडिलांनी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते आणि कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्ची घातला होता आणि त्यामुळे अमृतने इसाबला मदत केली. भीतीने अमृतच्या छातीची धडधड वाढली होती, पण त्याचे नशीब चांगले होते. तो होळीचा दिवस होता. या दिवशी झोंबाझोंबी होणार हे ठरलेलेच असते. अमृतच्या आईने जेव्हा त्याला फाटलेला शर्ट पाहिला, आता तुम्हाला माहिती आहे की होळीच्या दिवशी सगळी मुलं जी आहेत ही त्या मैदानात जमली होती आणि होळी खेळण्यास सगळी मुलं आली होती आणि इसाबला धडधड होत होते, अमृतच्या छातीतही धडधड होत होती, पण त्यांचे नशीब चांगले होते कारण त्यावेळी त्यांना माहीत होती की होळीच्या दिवशी काय होतं की झोंबाझोंबी होते. झोंबाझोंबी म्हणजे भांडणं होतात रंग खेळण्यामध्ये आणि हे ठरलेलेच असतं. आणि जेव्हा अमृतच्या आईने तो फाटलेला शर्ट पाहिला तेव्हा काय झालं, तेव्हा तिने फक्त कपाळालाच आळ्या घातल्या, त्याला माफ करून टाकले. सुई दोरा घेऊन तिने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला आणि इसाबचा जो शर्ट होता तो अमृतने घातला. पण जेव्हा त्याच्या आईने तो फाटलेला शर्ट पाहिला, त्याचा खिसा फाटला होता, तेव्हा तिने फक्त कपाळाला आठ्या घातल्या म्हणजे तिला वाईट वाटलं की, आणि पण तिला हे माहीत होतं की हा झोंबाझोंबीमध्ये त्याचा शर्ट फाटला असेल, पण तिने त्याला माफ करून टाकलं आणि सुई दोरा घेतला आणि तिने त्याचा फाटलेला जो शर्ट आहे तो शिवायला सुरुवात केली. मुलांची भीती गेली. दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली होती ती बघायला निघाले. आणि बरं झालं की आईने जो शर्ट होता फाटलेला तो शिवला आणि त्यांची मनातली भीती गेली आणि दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली होती ती बघायला निघाले. शर्टाची अदलाबदल केल्याचे एका मुलाच्या लक्षात आले. त्याने ह्या दोघांच्या आनंदावर विरजण घालत टोमणा मारला, असं तुम्ही तुमच्या शर्टांची अदलाबदल केली आहे तर. आणि एका मुलाच्या लक्षात आले की ह्या दोघांनी शर्टाची अदलाबदल केली आहे, कारण त्या मुलाने अमृतचा जो फाटलेला शर्ट आहे तो बघितला होता इसाबचा आणि त्यामुळे
त्यांच्या आनंदावर विरजण घालण्यासाठी त्याने टोमणा मारला की हां, तुम्ही काय केलेली आहे, शर्टांची अदलाबदल केली आहे. तर आता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर जाईल या धास्तीने दोन्ही मुले आपापल्या घराकडे धावली. आता मुलं खोडकर असतात आणि त्यामुळे त्याने तो टोमणा मारला आणि त्यामुळे इसाब आणि अमृत हे दोघंही घाबरले आणि त्यांना वाटलं की आता हे आपल्या वडिलांच्या कानावर जाईल. इसाबला कळालं की आता ही जी अदलाबदल आम्ही केलेली ही माझ्या वडिलांच्या कानावर जाईल. इसाबचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते. त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली, अरे असे मित्रांपासून पळताय काय, या इकडे बसा माझ्यापाशी. आणि इसाब के जो पिताजी थे वो बाहर बैठे थे और उन्होंने दोनों भी बच्चों को बुलाया अपने पास और उन्होंने कहा कि मेरे पास आके यहाँ बैठो. त्यांनी अमृतला हाक मारली. त्याला बरोबर घेऊन थेट त्याच्या घरी गेले. त्याने अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली. आणि काय केलं इसाबच्या वडिलांनी, अमृतलाही हाक मारली आणि दोघांनाही घेऊन ते अमृतच्या घरी गेले आणि अमृतच्या आईला त्यांनी हाक मारली. आता दोघांच्या मनामध्ये भीती होती आणि त्यांना असं वाटलं की इसाबच्या वडिलांना हे कळालेलं आहे आणि म्हणून इसाबचे वडील आता आम्हाला मारतील. अमृत पण घाबरला होता. ती घरातून बाहेर आली. हसन भाई म्हणाले, भाभी आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का. आणि पहा, हसन भाई म्हणाले, हसन भाई म्हणजे इसाबचे वडील, ते म्हणाले भाभी, अमृतच्या आईला म्हणाले, भाभी आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का. ती हसत म्हणाली, काय झालं हसनबाई, अहो तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही ना, तर ह्या दोघांकडे कसं बघणार. आणि ती हसत म्हणाली की काय झालं हसनबाई, तुम्ही का असं म्हणताय. तर ते म्हणाले की तुम्हाला एका मुलाकडे बघणं होत नाही ना. तर अशी चर्चा त्या दोघांमध्ये रंगली होती. हे पहा, हे इसाबचे वडील आहेत आणि ही अमृतची आई आहे. तुम्हाला ह्या फोटोमध्ये दिसतंय. दोघांचेही शर्ट सारखे. हसनबाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजार पाजारच्या बायकाही तिथे जमल्या. या मुलांनी आपापल्या शर्टांची अदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसनबाईंना फार वेळ लागला नाही. ते सांगून ते पुढे म्हणाले, आणि हसनबाई वहिनींना म्हणाले, या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं. ती काय करतायत हे बघण्यासाठी मीही तिथे गेलो होतो. आता याच्या अगोदर भाभी, अमृतसारखी एकच काय अनेक मुलं असली तरी त्या सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे. हसनभाई भावुकपणे दाटून आलेल्या गळ्याने म्हणाले. इसाबचे जे वडील होते ते अमृतच्या आईला म्हणाले की अशी अमृतसारखी एकच काय पण अनेक मुलं जरी असली तरी मला यांना सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे. आणि ते खूप भावुक होऊन त्यांना म्हणाले. भावुक मतलब वो भावना विवश हो के उनको बोले. और सच में हसन भाईनी वहिनीला म्हणाले की ह्या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं आणि तो जो खोकताना जो आवाज आला होता ना तो हसनबाईचाच होता. मतलब इसाब के पिताजी का ही वो आवाज था. ती काय करत आहेत हे बघण्यासाठी मीही तिथे गेलो. हसनबाई काय सांगत आहे ते ऐकायला शेजार पाजारच्या बायकाही तिथे जमल्या. या मुलांनी आपापल्या शर्टांची अदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसन भाईंना फार वेळ लागला नहीं. और हसन भाई जो थे, इसाब के पिताजी जो थे, उन्होंने पूरा जो वो बच्चों ने किस तरह से अदला बदल की वो सब अमृत के माँ को बताया. ते पुढे म्हणाले, इसाबनं अमृतला विचारलं की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर. यावर अमृत काय म्हणाला ठाऊक आहे. तो म्हणाला, मला वाचवण्यासाठी माझी आई आहे. किती खरं आहे. अमृतच्या उत्तरानं माझ्यात बदल केला आहे. महत्त्व कशाला आहे ते त्याने मला शिकवलं. आणि जेव्हा त्या दोघांनी अदलाबदल केली तेव्हा अमृत इसाबला म्हणाला की अरे, जर माझ्या बाबांनी मला मारलं तर मला वाचवण्यासाठी माझी आई आहे, पण तुला आई नाही, तुझे वडीलच आहेत. तर त्यामुळे हे मला वाचवण्यासाठी माझी आई आहे, हे किती खरं आहे. आणि त्यामुळे ह्या उत्तरानं खरंच माझ्यामध्ये बदल झाला आहे. अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण काय झाले,
हेलावून गेले। और इस तरह से अमृत और ईसाब का प्रेम देख के सबको मन में बहुत भावुक हो गए सब, कि किस तरह से ये दोनों बच्चों ने अपने आपस में ही अदला बदल की। जो भी शर्ट, मतलब अमृत का जो शर्ट था, ईसाब का शर्ट फट गया था, फिर भी अमृत ने उसको अपना शर्ट दिया। तो इस प्रकार का प्रेम सभी छात्राओं ने आपस में रखना है। और इस पाठ से हमको यही सीखने को मिला कि हमने जाति भेद, धर्म का भेद न रखते हुए आपस में मिळजुळ कर रहना है। तर अशा प्रकारे हा पाठ आपल्या इथे संपलेला आहे। धन्यवाद।